दिग्रसकरांच्या घराची आन बान आणि शान असलेल्या मोठ्या बाईंना होऊन गेलेल्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। झाला वाढदिवस, पण ठीक आहे, तसं पण मी 365 दिवस वाढतच असते। उत्तम, तुझे हास्यच माझं सौख्य आहे का? हा, काल रात्री खोलीत नव्हतास, कुठे गेला होतास? का तिच्या आठवणीत पुन्हा बसला होतास? आता तिच्या म्हणजे कुणाच्या हे सांगायला लावू नको, तर सांगू हेच तेस काय बाबा? हॉस्पिटलमध्ये रात्रपाळी होती। असं का? ठीक आहे ठीक आहे। पण काकू एक सांगू? काय सांगणार तू? इंद्रायणीला त्रास द्यायचे साधे सोपे कुचकामे उपाय तू काय नाही करू शकत, नुसतं पीत बस। काय करणार? अंता काकाचा आदर्श घेतलाय ना। गोपाळ, गेलेल्या माणसाबद्दल असं वाईट बोलू नये। जे आहे ते बोललो। शांतपणा शिकवतोस? ते खातं तर सुनबाईंकडे दिलंय ना। शा यार, जस जसं तुझं वय वाढत चाललंय ना काका, तस तसं तुझ्यातलं विष हळूहळू कमी होत चाललंय। अनुमोदन, आमचं अनुमोदन आहे तुम्हाला। जावई बापू, तुमची चोरून ऐकण्याची सवय कधी बंद होणार आहे? तर पुन्हा असं केलं ना तर तुम्हाला तामणगावचा रस्ता दाखवीन। पण काकू, अगं हा असा राग तुझ्या कृत्यांमधून पण दिसू दे ना काकू। कुठे आहेत त्या मोठ्या बाई? लहानपणी इंद्रायणीला कोठीच्या खोलीमध्ये डांबून ठेवणाऱ्या, तिला डाग देण्याकरिता तिच्या मागे धावणाऱ्या, तिला सळो की पळो करून सोडणाऱ्या मोठ्या बाई आता कुठे आहे? तर त्या मोठ्या बाई आता इंद्रायणीचं लांगुल चालन करून अधोक्षजला गादीवर बसवण्यासाठी धडपडतायत, तिच्या मागे मागे करतायत। माझी सून म्हणून तिला डोक्यावरती घेतायत। वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन झाल्या? निघत डंख संपला। मोठ्या बाईंचा तोरा आता गोरा मोरा झाला। निखारा लाल दिसला नाही म्हणजे तो विजलाय असं समजू नकोस। फटका बसला, हिंदीचा हिशेब तर मी चुकता करणारच आहे, पण त्याआधी जावई बापू, हा सासूबाई, मंदिर कमिटीची तातडीची बैठक बोलवा। लगेच बोलवतो। निघा। माडग माडग अजून थोडं वाडग, माडग बनवून आणले तुमच्यासाठी, आवडेल तुम्हाला? अगं आवडणारच, तू चांगलाच स्वयंपाक करतेस। तुमच्याकडूनच शिकले। इंदू, तू माझी सून कमी आणि मुलगी जास्त आहेस बघ, तू सख्या मुलीपेक्षाही जास्त करतेस माझं। प्रेम उघडलं की प्रेमाचाच घमघमाट होतो सगळीकडे। तुम्ही प्रेम दिलं
ते अधिक होऊन गुणिले होऊन तुमच्याकडेच येणार बघा. कोण कुठली पोरगी घेतलीत ना सामावून घरात. अगं तू होतीसच पोटात शिरून राहणारी इंदू. अगं किती लहान होती जेव्हा तू या घरात आलीस. या घरात आलीस काय, बागडलीस काय, कामं काय केलीस, आणि हसत हसत खेळत मोठी झालीस काय, आणि आज माझ्या समोर माझी सून म्हणून बसलीस काय. ती किती मोठी झालीस ग इंदू. मोठं झाल्यावर सगळ्या जबाबदारी पेलल्यास तू इंदू. तुझ्यापासून विठुरायानं तुझे आई वडील हिरावून घेतलेत खरे, पण त्यांना खूप समजूतदारपणा दिलाय बाळा तुला. व्यंकू महाराज म्हणतात ना, विठुराया संकट देतो पण त्याला सामोरे जायचं बळ सुद्धा देतो. आणि माझे आई वडील स्वतःकडे बोलवून घेतले, पण त्यानं तुमच्यासारखी चांगली माणसांची संपत्ती मात्र भरभरून दिली. बोलायला लागलीस ना की ऐकत बसावं असं वाटतं. त्या दिवशीचं कीर्तन चांगलं झालं तुझं, मला आवडलं. चला मग हे मार्ग कसं झालंय ते सांगा. माझ्याही चांगलं केलंस. नाही, अहो बाळंबट, कुठे खाशाबा कानोबा? मोठ्या बाई त्यांना निरोप दिला होता, येतीलच ते आता. कधी येणार? आता मला एवढीच काम आहेत का? बाकीची पण कामं राहतात. ये पा, मला जरा तातडीनं मीटिंग बोलवायला लागली. कारण काहीतरी महत्वाचं असल्याशिवाय बोलवणार आहे का तुम्ही मीटिंग सासूबाई? आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती. सासूबाई तुमचं काम म्हणजे एकदम परफेक्ट. तर जो सरस त्योच गादीचा वारस, असं आमचं दिग्रसकरांचं घरात. आम्ही फक्त बोलत नाही, तर आमची गुणवत्ता बोलते, आमचं कर्तृत्व बोलतं. आता हे समज अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, आणि आता तर सिद्ध पण झालंय. तर आव्हानाच्या आगीत तावून सुलाखून निघालेलं आमचं दिग्रसकर घरानं, याचं सोनं म्हणजे आमच्या दिग्रसकरांच्या गादीचा एकुलता एक वारस माझा अधोक्षज महाराज दिग्रसकर यांच्या गादी अधिग्रहणाचा सोहळा इथं आमच्याच मंदिरामध्ये पार पडणार. आणि जंगी सोहळा झाला पाहिजे बर का गोडकर. तालुक्यापर्यंत होर्डिंग लागले पाहिजे, पत्रक वाटा, आणि ते व्हिडिओ पण व्हायरल झाला पाहिजे. हा जी मोठे बाई समजा करतो. व्यंकट भाऊजी, आता या संदर्भात तुम्हाला काही मौलिक सल्ला द्यायचा असेल ना, तर तो द्या. वहिनी, तुम्ही हा एवढा मोठा समारंभ मुलाच्या प्रेमापायी करताय, पण तरी मला आता पण हायच का? ते पण बी नसतील ना तर नका बोल. मोठ्या बाई माफ करा, पण रीतीप्रमाणे ना गादीच्या वारसाला कीर्तन करावंच लागतं. ते काय बोलताय तुम्ही? काय म्हणजे काय? जे आहे तेच बोलतायत ते. हे बघा, मोठ्या बाई दिग्रसकर घराण्याच्या ज्येष्ठ सुनबाई आहेत, त्यामुळे त्यांना सगळ्या रीती परंपरा योग्य माहिती आहेत.
अहो गादीवर बसायचं म्हणजे गोविंद महाराजांच्या कीर्तनाचा वारसा पुढे न्यायचा. त्यामुळे रीतीप्रमाणे कीर्तन करावंच लागणार. मला माहिती तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय ते. तुम्हाला असंच वाटतं ना का माझा अधोक्षज कीर्तन करू शकत नाही म्हणून. तो बोलताना जरासा अडखळतो तर तुम्हाला हे असं वाटतंय. व्यंकट भाऊजी हे म्हणजे अगदी तुमच्यासारखं झालं. माझा अधोक्षज अडखळतो म्हणून तुम्ही त्याला कीर्तन शिकवायचं कसं बंद केलं तसं. हो, पण तुम्ही अधोक्षजला लहानपणी मग कीर्तनाची शिकवणी लावलीच होती. काय झालं त्याचं नंतर? मला आता जुन्या गोष्टी उकरून काढायच्या नाहीयेत. मला माहितीये बोलताना माझा अधोक्षज जरासा अडखळतो, पण श्रद्धा आणि समर्पण भावात अडखळत नाही बर का. मान्यच आहे मला, पण मला एवढंच वाटतंय वहिनी की एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही एकदा अधोक्षजशी नीट बोलून घ्या. व्यंकट भाऊजी तुम्ही सरळ सांगा ना का अधोक्षजच्या अधिग्रहण समारंभाला माझा विरोध आहे म्हणून. कसं आहे वहिनी, गैरसमजुतीला कुठलाही अंत नाही. यापेक्षा मी काय बोलणार. रामकृष्ण हरी. अहो महाराज, काही झालं तरी माझा अधोक्षजच गादीवर बसणार आणि कीर्तन सेवा पण करणार. या नंदीबाई यांची दिग्रस करते. हा गादी ग्रहण सोहळा असा करणार का कोणी पाहिला पण नसेल. इंद्रायणी मोठे बाई गरम गरम झुणका भाकर करून देऊ का? खाता का? अगं बाई इंद्रायणी, मला झुणका भाकर आवडते म्हणजे रोज मी तेच खाणार आहे का? अहो तुम्हाला आवडतं म्हणून बोलले. ठीक ठीक आहे. आता मी मुद्द्याचं बोलते, त्या आधी ऐकून घे. अधोक्षजचा गादी ग्रहण समारंभ होणार आहे. अधोक्षज महाराज अंदाजी दिग्रस कर. तेव्हा रीतीप्रमाणे चालीप्रमाणे त्या दिवशी तो कीर्तन करणार. हो, आणि ते कीर्तन तू त्याला शिकवायचं. मोठे बाई लहानपणी त्याची काय अवस्था व्हायची माहिती ना तुम्हाला? किती ताण यायचा त्याला. पण आता लहान आहे का तो? ताण तर येणार ना. ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही मी नाही तुझं ऐकणार, तू माझं ऐकायचं. एरवी तर अधोक्षजची बायको म्हणून मिरवत असतीस तू. काय अधोक्षजचं आव्हान स्वीकारलं, स्वतः कीर्तन केलं तिथं. आता त्याला तू कीर्तन शिकवलं म्हणून काय बिघडलंय? करून घेतली त्याची तयारी तर काय बिघडतंय? का असं आहे तुझ्या मनात? का यापुढे तू चमकणार नाही, तुझी वाह होणार नाही, हा प्रॉब्लेम आहे का? माझ्या मनात पण नव्हतं मोठे बाई हे. नाही ना, झालं तर चुपचाप कीर्तन शिकवायचं. पण मी पण बिन किंतु परत सगळं चुलीत घालायचं.
तुझ्या या तुकट शंकांना उत्तर द्यायला माझ्याकडे येळ नाही. गुपचूप त्याला कीर्तन शिकव. आणि याच्यामध्ये जर समजा काही चूक झाली तर जा. पालकांची स्वप्न मुलांना पंख देणारी असावीत, त्यांच्या रोज होणारी नाही. हा ताण कसा काय झेलणार माझा आतू? त्याला शिकवायचं आव्हान कसं काय पेलणार मला? महाले मास्तर, आदोक्षज महाराज खरंच कीर्तन सेवा करणार आहे का? अरे काय कानोबा, आता संपूर्ण गावभर बॅनर लागले तरी तुम्ही तेच विचारणार का? नाही, लागलेत, वाचलेत, पाहिलेत, पण खरं काही वाटाना बघा. म्हणजे आदोक्षज महाराज कसं कीर्तन करू शकतील? हो तेच तर कळना झालंय. डोकं पार असं भांजळून जातं माहिती का? मोठ्या बाईंचा अट्टाहास हेच त्यावरचं उत्तर. काय राम? व्यंकू महाराज मीटिंग मध्ये काहीच नाही बोलले. बोलले ना, व्यंकू महाराजांनी विरोध प्रदर्शन केलं, पण मोठ्या बाई तिथंच तर घोडा आडलं. नाहीतर काय? कसं आहे ना, महाराजही एका मर्यादेपलीकडे काही बोलू शकत नाही. कारण मोठ्याबाई मंदिराच्या सर्व आहेत, पावर आहे त्यांच्याकडे. आता काय होणार? काय होणार म्हणजे काय? अधोक्षज महाराजांचा गादी अधिग्रहण सोहळा. अरे मग हसा ना. हा? काय झालं? नाही अशी तोंड पाडून का उभे आहात? अरे तुम्ही विठ्ठूच्या वाडीत आहात, त्यामुळं तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा, अरे हसा. कशाबद्दल मोहितराव? कशाबद्दल? हो का बाबा, तुम्हाला माहित नाही काय? कॉमेडीचा बॉम्बाट कार्यक्रम आहे आपल्या विठूच्या वाडीत. हा, त्यात तुम्ही सगळे असणारच आहेत नाही का? आम्ही कॉमेडीचा कार्यक्रम काय गंमत करता राव? खाशाबा, आम्ही गंमत करतोय. हा, गंमत ही हे बघा, ही चालली. अहो सगळीकडे होर्डिंग लागली आहेत. ह भ फ अधोक्षज महाराज अंताजी दिग्रजकर कीर्तन करणार. ओ नाही, ही मोठी कॉमेडीच नाही का? ए गुंड्या, अरे यांनी एवढे मोठे होर्डिंग लावले, आता पॉम्पलेट तरी वाट. घ्या घ्या घ्या, सगळ्यांना वाट, कुणी राहिलं नाही पाहिजे. मोहित, तुम्ही तुमच्याच मतदारसंघातील मतदारांची चेष्टा करताय, हे काही बरं नाही बरं का? घ्या आता. नाही, आम्ही काय केलं? हा, अहो जे काय केलंय ना ते मोठ्या बाईंनी केलं की. आणि माले मास्तर, अहो तुमच्या त्या गोल गोल चष्म्यातून बघा जरा. अहो बघा, सगळीकडे नजर फिरवाल तिकडे फ्लेक्स लावले आहेत अधोक्षज महाराजांचे. अधिकार आहे त्यांचा. आमची ना नाहीच आहे, उलट आमचा सपोर्ट आहे, ग्रँड सपोर्ट. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हा, आमच्या अधोक्षज महाराजांच्या कॉमेडीच्या शोला यायचा. आणि आमच्या मोठ्या बाईंना फुल सपोर्ट करायचा. हो, रामकृष्ण हरी. दिग्रसकरांची चेष्टा करतोय हा राम. अरे मोहितनी त्याची पातळी सोडली म्हणून आपण आपली पातळी सोडायची नाही. आपण
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. गाणं कळतंय ना?